नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ आपणाला भेटण्यासाठी मी आलो आहे. मला विश्वास आहे तुम्ही अत्यंत आनंदी असाल आणि निरोगी असाल. हो मित्रांनो, माझा विश्वास आहे कारण तुम्ही सकारात्मक विचार करणारे लोक आणि नेहमी आपल्या जीवनाकडे एका विशिष्ट उद्देशानं प्रेरित झालेले लोक आहात, हा माझा विश्वास आहे. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याच लोकांवरती विश्वास ठेवत असतो, बरोबर आहे. आणि मग काय होतं आपल्या जीवनामध्ये, जेव्हा आपण एखाद्यावरती विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की आपला तिथे विश्वासघात झालेला आहे, आपल्याला तिथं फसवलं गेलेलं आहे. आणि मग पुन्हा आपण जर काही गोष्टी त्यांना सांगायला गेलो तर काय होतं, तर आणखीन ते नातं विशिष्ट होतं किंवा ते आणखीन विचित्र पद्धतीने पुढे प्रवासाला निघून जातं. तेव्हा एकच गोष्ट करायची आहे आयुष्यामध्ये, एक लक्षात ठेवायचं आहे. आपल्या जीवनाचं एक गुपित आहे आणि ते गुपित आहे मित्रांनो, सत्य आहे, जे तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये ते सदैव तुम्हाला आणि मला अनुभवायला आलेलं आहे. तर ते काय आहे? ज्यांच्यावर अर्थानं विश्वास नावाची गोष्ट तुम्ही ठेवलेली असते, पण ज्यांचा तुमच्यावर विश्वास नसतो, तेव्हा मात्र काय वागायचं, कसं वागायचं? आणि इथंच या जीवनाचं गुपित आहे. ते म्हणजे हे, की ज्यांचा तुमच्यावरती विश्वास नाहीये, त्यांच्याशी कधीही, कोणत्याही वेळेस, कोणत्याही परिस्थितीत वाद घालू नका. हो मित्र, just keep yourself away from those people who are not keeping faith upon you. Then why you're trying to give some proofs or convincing them? Avoid them, ignore them. आणि हो, हेच आजच्या विचारांसाठी मी आपणाबरोबर संवाद साधणार आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला शांतता हवी, समाधान हवे, असं प्रत्येकाला वाटत असतं, बरोबर आहे. तुम्हाला काय, मला काय. शांतता आणि समाधान हे आपल्या जीवनाचं मूळ असलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा काय होतं, जे गुपित आहे आयुष्यामध्ये, ते सगळ्यात महत्वाचं गुपित आहे, की आपण, जे लोक आपल्यावरती विश्वास ठेवत नाही आणि त्यांना आपण विश्वास दाखवण्याचा प्रयत्न करतो, आणि इथेच अडचण निर्माण होते. आणि मग तुम्हाला असं लक्षात येतं, की अरे, मी जे काय सांगतोय हा या माणसाचा विश्वास नाहीये. म्हणजेच याचा अर्थ, मी जे काय बोलतो त्याच्या विरुद्ध हा बोलतोय किंवा विरुद्ध गोष्टी सांगतोय. तेव्हा एकच गोष्ट करायची आहे, की तुम्हाला आणि मला सर्वार्थानं आपल्याला एक सत्य आणि गुपित समजून घेतलं पाहिजे, आणि ते आहे, यांच्याशी वाद घालायचा नाही. येस फ्रेंड्स, त्यांच्याशी वाद घालू नका आणि तुमची ऊर्जा वाया जाऊ देऊ नका. कारण त्यांना तुम्ही पटवण्यामध्ये, त्यांना तुम्ही समजून सांगण्यामध्ये तुमची ऊर्जा खर्ची करू नका. खरंय, स्वतःला सिद्ध करण्यात तुम्ही वेळ घालवाल, आणि काय होईल, जी योग्य बाजू तुम्हाला माहिती आहे पण ती त्यांना समजूनच घ्यायची नसेल, तर त्यासाठी तुम्ही एक गोष्ट करायची आहे, त्यांच्यापासून दूर व्हायचंय, त्यांच्यापासून बाजूला जायचंय. हो मित्र, ज्यांच्यावर तुमचा विश्वासच नाही, अशांशी जर तुम्ही वाद घालत बसला, तर निश्चितच तुम्ही खऱ्या अर्थानं शांती पावणार नाही. मग ते तुम्हाबरोबर कधीच नसतात, किंवा त्यांचा तो पूर्वग्रह दूषित झालेला असतो, आणि त्यामुळे ते तुमच्याशी तसं वर्तन करतात. तर मग काय करायचं अशा वेळी? आपण आपल्याकडे कुठल्याही पद्धतीने अशांतीला आव्हान नाही द्यायचं. कुठल्याही पद्धतीने आपण डिस्टर्ब व्हायचं नाही. म्हणून आपण एक करायचं, आपण स्वतःहून प्रत्येक जण जे आहे त्याला आपण समजून घेण्यासाठी ऐकायचं. आपल्यासाठी समजून घेण्यासाठी आपण काय करायचंय? ऐकायचं, राइट? पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की तुम्ही जेव्हा इतरांना ऐकायचंय, तेव्हा मात्र तुम्ही समजून घ्यावं आणि समजावं. अशा पद्धतीने जर तुम्ही ती व्यवहार केला, तर तुम्ही यशस्वी व्हाल. पण काही लोक तुमच्या आणि माझ्या आयुष्यात येतात, तुम्ही कितीही चांगलं वागा त्यांच्याशी, तर ते तुम्हाला ऐकूनच घेण्याच्या मनस्थितीत नसतात. तेव्हा मग आपण काय करायचंय? तेव्हा आपण एकच गोष्ट करायची, आणि ती एक साधी आणि सोपी आहे. त्यांना विरोध करायचा नाही.
जे कोणी तुम्हाला अपशब्द बोलत असेल त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपण आपलं स्थान डळमळीत होऊ द्यायचं नाही. आपलं मत कधीही डळमळीत होऊ द्यायचं नाही. म्हणून आपण आपल्याकडून काहीही स्पष्टीकरण द्यायचं नाही, कारण त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून तुम्ही कार्यालयात असाल, घरी असाल, समाजात असाल, जिथे कुठे तुम्ही असाल, तिथं आपण जी कल्पना केलेली आहे, आपण ज्या आयडियाज दिलेल्या असतात, त्यामध्ये काही लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांच्या आयडिया घुसवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी तुम्हाला काय करावं लागेल, त्यावेळी तुम्हाला तिथं तुम्ही जेव्हा काही गोष्टी पटवून देत असाल, तर तिथे मात्र कॉन्फ्लिक्ट निर्माण होणार. आणि जेव्हा कॉन्फ्लिक्ट निर्माण होतं, तेव्हा होतं काय, की आपल्याला अस्वस्थता निर्माण होते. कारण आपण चांगल्या भावनेनं ते सांगितलेलं असतं, पण समोरचा तो त्या पद्धतीने ऐकत नाही. ती एक आयडिया चांगली असते, पण त्याला इम्प्लिमेंट केलं. पण आपण सर्व बाजूने विचार करतो का? हां, जर तुम्ही सर्व बाजूने विचार केला असेल, 360 डिग्री जर विचार केला असेल आणि जो तुम्ही विचार मांडला असेल, तर निश्चितच तुम्हाला त्यांनी ऐकणं गरजेचं आहे. पण काही लोकांची मानसिक स्थिती अशी वेगळी असते, की तुम्हाला ऐकूनच घ्यायचं नाही. तेव्हा मित्रांनो, शांतता ही आपल्या बुद्धिमत्तेची उच्च पातळी आहे आणि ती तुम्ही आणि मी अजिबात ढळू द्यायची नाही. मग कधी काही म्हणू, आपल्या घरातले असो, बाहेरचे असो, ते कोणी काय म्हटलं तरी तुम्ही त्यांच्याकडे त्या पद्धतीने तेवढंच लक्ष द्या जेवढं आवश्यक आहे आणि बाकी शांत राहा. म्हणजेच खरा शहाणपणा त्यातच आहे. म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीवरती आपली प्रतिक्रिया देणं हे गरजेचं नाही. जेव्हा आपण प्रतिक्रिया देतो तेव्हा होतं काय, की आपल्याला शांत राहता येत नाही आणि मग त्यामुळे काय होतं, की आपली जी शांती आहे ती अडचणीची निर्माण होते. आपण अशांत होतो, डिस्टर्ब होतो. म्हणून काय, की आपण नेहमी पहा, तुम्ही अनेक जे महान लोक जे झाली आहेत ना या जगामध्ये, त्यांना तुम्ही ऑब्झर्व्ह करा. ते लहान-लहान वादामध्ये कधी पडलेले नाहीयेत. ते सरळ मार्गाने गेलेत आणि अर्थातच त्यांचा सरळ मार्ग हा त्यांच्यासाठी पुढे जाऊन फायद्याचा ठरला. कारण त्यामुळे त्यांना कळलं लोकांची मानसिकता काय असते, लोक काय विचार करतात आणि त्या संबंधाने त्यांच्या स्वतःच्या स्ट्रॅटेजी निर्माण केल्या. म्हणून तुमची मानसिक ऊर्जा जपा. सगळ्यात महत्वाचं आहे, तुमची जोपर्यंत मानसिक ऊर्जा तुम्ही जपत नाही, तोपर्यंत तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमची वाढ होत नाही. पूर्णपणे म्हणजे तुमची व्यावसायिक वाढ होत नाही, व्यक्तिगत वाढ होत नाहीये आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी तुमच्या स्वतःच्या इंटरनल पीसला अत्यंत पद्धतीने सांभाळलं पाहिजे, उत्तम पद्धतीने सांभाळलं पाहिजे आणि तिथे तुमची एकाग्रता कधीही वेगळ्या पद्धतीने डायव्हर्ट होता कामा नये. तर काय मित्रांनो, मला विश्वास आहे, की तुम्ही तुमची शांतता घालवणार नाही आणि तुम्ही स्वतःसाठी एक वेळ तुम्ही त्या पद्धतीने द्या आणि शांत राहून विचार करा, की मी जे काही आज वर्तन केलं किंवा मी आज जे काही व्यवहार केले, की मी जे काही कृती केली, तर ते योग्य आहे ना? स्वतःला मात्र ती प्रामाणिक वाटली पाहिजे. इतरांना काय वाटतं हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण स्वतःला तर माहिती आहे ना, आपण सात्विक बुद्धीने जर विचार करत असू आणि सात्विकतेने जर व्यवहार करत असू, तर तुम्हाला सिद्ध करण्याची गरज नाहीये. तुम्ही आपोआपच तुम्हाला त्याचं फळ वेळेनुसार मिळेल. म्हणून वेळोवेळी आपल्याला नेहमी सातत्य टिकवलं पाहिजे आपल्या प्रामाणिकपणेमध्ये आणि आपल्या व्यवहारामध्ये. शांतता ही विजयापेक्षा मोठी असते लक्षात ठेवा. हो, तुम्हाला एखादा काही प्रसंग घडत असेल, तर तुम्ही तिथे शांत राहा. तुम्ही तिथे रिव्होल्ट होऊ नका. कारण काय होतं बऱ्याच वेळा, शांतता राहिल्यानंतर समोरचा माणूस निम्मा होतो. हो, अशा कितीतरी घटना तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत झालेल्या असतील आणि मागेही झाल्या असतील, तर त्याचा अनुभव तुम्हाला आहेच मित्रांनो. तर मग काय, एकच आहे, की स्वतःला जपा. जीवन फार सोपं आहे आणि सगळ्यात महत्वाचं लोकांना समजून घ्या. त्यांना पटवून घ्या आणि जे घेत नाहीयेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. अर्थात हे म्हणणं सोपं आहे. पण प्रत्यक्ष कृती करताना तुम्हाला मात्र ते डेव्हलप करावं लागेल. ते विकसित करावं लागेल तो माइंडसेट आणि मग तुम्ही बरोबर आहात असं म्हणायचं त्यांना. थँक गॉड ब्लेस यू आणि आपण पुढे निघून जायचं. काय मित्रांनो, आजचा विचार वेगळा आहे ना? हो, आपण त्यांना थँक म्हणायचं आणि पुढे निघून जायचं. विश्वास आहे की तुम्ही पण आज कोणालाही विनाकारण बाद नाही घालणार. आपलं स्वतःचं स्टेटस तुम्ही मेंटेन करा आणि आनंदानं, सुख-समृद्धीनं तुम्ही तुमचं जीवन जगा. तुम्हाला जर का कॉन्टॅक्ट करायचं असेल माझ्याशी, तर माझा नंबर आहे 7768981355 7768981355 आणि मला तुम्ही लाईक करा. मला माझ्या व्हिडिओजला विशेष करून माझ्या विचारांना तुम्ही लाईक करताच त्याबद्दल धन्यवाद आणि सबस्क्राईब करा. ऑल म्हणून. थँक व्हेरी मच. मला तुम्ही पाहता. धन्यवाद आणि